नमस्कार. हिमाचल प्रदेशामध्ये धर्मशालेपासून 70 किलोमीटर अंतरावर कांगरा जिल्ह्यामध्ये कालीधर पहाड या ठिकाणी एक अद्भुत असं मंदिर आहे. हे ठिकाण विलक्षण आहे. या ठिकाणची मी तुम्हाला माहिती दिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. हे ठिकाण आहे ज्वालादेवीचं मंदिर. आता हे मंदिर काय आहे, याचं महात्म्य काय आहे, वैशिष्ट्य काय आहे, सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पण थोडक्यात वैशिष्ट्य असं सांगतो. या ठिकाणी 7 ज्योती आहेत, ज्वाला फ्लेम्स आहेत. आणि असं म्हणतात वर्षानुवर्ष या ज्वाला आणि ज्योती तेवत आहेत, कधीही विझलेल्या नाहीत. या फ्लेम्स कधीही विझलेल्या नाहीत. युगे युगे या ज्योती जळत आहेत. हा एक चमत्कार आहे. हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. पण मी जे स्वतः पाहिलेलं आहे आणि मी जी माहिती घेतलेली आहे ती मी सगळी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. अद्भुत आहे, आगळं वेगळं आहे, म्हणून तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तर आपण आता पाहणार आहोत ज्वालादेवी मंदिर, कांगरा जिल्हा, हिमाचल प्रदेश, धर्मशालेपासून 70 किलोमीटर अंतरावर मी समक्ष जाऊन घेतलेली माहिती आणि व्हिडिओ शूटिंग. वास्तविक व्हिडिओ शूटिंग इथे अलाउड नाही आहे, पण मी विश्वस्तांची आणि तिथल्या प्रमुख लोकांची भेट घेऊन त्यांना खात्री करून देऊन हा व्हिडिओ मी घेतलेला आहे. केवळ अद्भुत आहे. हा व्हिडिओ माझ्या माहितीनुसार कोणाकडे नाही आहे, म्हणून मी तुम्हाला हे सगळं दाखवणार आहे. कृपया माझ्या व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट केलं तर उत्तमच. चला, या संपूर्ण मंदिर आणि परिसराची मी तुम्हाला सफर घडवून आणणार आहे. पाहूया ज्वालादेवी मंदिर, कांगरा जिल्हा, हिमाचल प्रदेश, धर्मशालेपासून 70 किलोमीटर. अद्भुत ठिकाण पहा. 51 शक्तिपीठापैकी हे एक जागृत शक्तिपीठ. हे मंदिर पांडवांनी बांधलं आहे असा भाविकांचा समज आहे. दक्ष नावाचा देवांचा राजा होता. त्याची मुलगी म्हणजे सती आणि सतीचे पती म्हणजे भगवान शिवशंकर. एकदा दक्ष राजाने एक महायज्ञ केला होता, परंतु या यज्ञासाठी त्यांनी मुलगी आणि भगवान शंकर जावई यांना बोलावले नाही. त्यामुळे क्रोधित होऊन सतीने त्या यज्ञकुंडामध्ये उडी घेऊन आत्मसमर्पण केले. ही बाब भगवान शंकरांना कळताच त्यांनी सतीचे म्हणजे पत्नीचे पार्थिव शरीर उचलले आणि ते क्रोधाने तांडव करू लागले. त्यांचा क्रोध आणि अवतार पाहून सर्व देव घाबरून विष्णूंच्याकडे गेले. त्यानंतर विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडून सतीच्या शरीराचे 51 तुकडे केले. हे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले ते ठिकाण म्हणजे प्रत्येकी जागृत देवस्थान आणि शक्तिपीठ. तर असंच हे शक्तिपीठ. देवी सतीची ज्वाला जीभ या ठिकाणी पडली आहे असा भक्तांचा समज आहे. आणि ही जी ज्वाला आहे ही युगे युगे तेवत आहे. ही ज्वाला फ्लेम ज्योती कधीही विझलेली नाही. अनेक लोकांनी अनेक प्रयत्न केले, पण ही ज्वाला किंवा ज्योत विझलेली नाही. या ठिकाणी खडकात भूमिगत नैसर्गिक वायू आहे आणि या वायूमुळे ही ज्योत सतत तेवत असते असा लोकांचा समज आहे. ज्याच्या त्याच्या विश्वासाचा प्रश्न आहे, पण जे मी पाहिलं आहे ते तुमच्या समोर ठेवलेलं आहे. असं हे जागृत देवस्थान ज्वालादेवी मंदिर हिमाचल प्रदेशातील कांगरा जिल्ह्यात आहे. तुम्ही पाहू शकताय एकंदर 7 ज्योती तिथे अखंडपणे तेवत आहेत. आणि हे तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेतलेला आहे. पहा मंदिराचा परिसर. ज्वालादेवी मंदिर. दोन प्रमुख ज्योती तुम्ही पाहिलेल्या आहेत. इथे मूर्तीची पूजा होत नाही. या ज्योत म्हणजे जी फ्लेम आहे याची पूजा होत असते. पहा, मुख्य ज्योत तुम्हाला मी दाखवली आहे. अन्य ज्योती पहा. अद्भुत आणि चमत्कार पहा. दर्शन द्या. जगामध्ये काही अविश्वसनीय गोष्टी असतात, परंतु हे पाहिल्यानंतर माहिती मिळाल्यानंतर आपण अचंबित होत असतो. तसंच हे ठिकाण खास तुमच्यासाठी. धन्यवाद.